नमस्कार. KYC असून देखील खात्यात पैसे आले नाही. DBT लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, मोबाईल नंबर देखील लिंक आहे, तरी देखील खात्यात अद्यापही पैसे आलेले नाही. संजय गांधी तसेच श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना तसेच इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे. होय श्रोते हो, जर आपल्या खात्याला DBT लिंक आहे, KYC लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, पॅन कार्ड लिंक आहे, तरी देखील आपल्याला अद्यापही पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्याला पैसे का मिळाले नाही. एवढेच नव्हे तर आपल्याला यापुढे काय करावे लागणार आहेत. चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रोते हो, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वाच्या आहे. या योजनांची वारंवार माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे. त्याचबरोबर व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न व शंका तुम्ही आमच्याशी थेट फोनच्या माध्यमातून विचारू शकता. तर बघा, ज्या व्यक्तींना ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर तसेच त्यापुढचे पैसे मिळाले नाही, ज्या व्यक्तींना ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर व त्यापुढचे पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती रुपये वाटप झालेले आहे याचे व्हिडिओ आपण याआधी चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तालुक्याचं नाव आहे की नाही. जर तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करा. त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव कदाचित येऊ शकेल. त्यामुळे सर्व व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आता बघूया महत्त्वाचा मुद्दा. KYC आहे, DBT आहे, पॅन कार्ड लिंक आहे, मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे, तसेच मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सर्व ॲक्टिवेट असून बँकेशी लिंक आहे, DBT लिंक आहे, तरी देखील पैसे खात्यात येत नाही. यामागे बरेच कारणं असू शकतात. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जर एखादा मुद्दा तुमच्याकडून मिस झाला तर कदाचित तुम्हाला पैसे येणार नाही. होय, मी बरोबर सांगतोय तुम्हाला. जर तुमच्याकडून एखादा मुद्दा सुटला गेला तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पहा. तर बघा, आपल्यापैकी असे बरेच श्रोता आहेत ज्यांची संजय गांधी निराधार योजना असेल, त्यानंतर श्रावणबाळ निराधार योजना असेल किंवा वृद्ध पेन्शन योजना असेल. या लोकांना ही योजना काही लोकांना 10 वर्षापासून चालू झालेली आहे, काही लोकांना 15 वर्षापासून चालू झालेली आहे, तसेच काही लोकांना 3 ते 4 वर्षापासून व 1 ते 2 वर्षापासून देखील ही योजना चालू झालेली आहे. आता प्रत्येक श्रोत्यांचा कालावधी हा वेगळा आहे. परंतु ज्या वेळेस ऑफलाईन पद्धत नव्हती, ज्यावेळेस जसं 2007, 6, 5 त्याआधी ऑफलाईन पद्धत नव्हती, त्या काळात योजना चालू करत असताना तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सचा एवढा विचार केला जात नव्हता. म्हणजेच तुम्हाला डॉक्युमेंट्स तर बरीच लागायची, कोतवाल बुकाची नक्कल असेल किंवा मग इतर सर्व डॉक्युमेंट्स असतील, या सर्व गोष्टी लागायच्या. परंतु त्यावरती स्पेलिंग बरोबर आहे का, त्यावरती डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, सर्व याची पुरेपूर चौकशी केली जात नव्हती. जरी केली गेली तरी एखादी थोडी चूक असेल तरी तहसीलदार हे साईन करायचे व योजना चालू करण्यास मदत करत होते. कोण करत होते? एम्प्लॉई किंवा तहसीलदार किंवा तेथील कर्मचारी. परंतु व्हिडिओला संपूर्ण पहा. परंतु जेव्हापासून DBT प्रणाली अस्तित्वात आली
तेव्हापासून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू झाले. म्हणजे जर तुमची DBT ॲक्टिवेट असेल तर तुमची डेट ऑफ बर्थ आधार कार्डवरती जी आहे तीच तुम्ही योजना चालू करत असताना जे दस्तऐवज जे कागदपत्र दिले त्यावरती देखील सारखीच असायला पाहिजे. होय, म्हणजे तुम्ही जेव्हा योजना चालू केली आणि ज्या कागदपत्रांच्या आधारावरती योजना चालू केली त्यावरची डिटेल्स आणि तुमच्या आधार कार्डवरची डिटेल्स सेम यायला पाहिजे. हे एक पहिलं कारण आहे. अशी बरेच कारणं आहेत. त्यानंतर जर हे चुकीचं असेल, जर डेट ऑफ बर्थ किंवा तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक किंवा मोबाईल नंबर, त्या काळात तर मोबाईल नंबर नव्हता, ज्यांचा होता त्यांचा ठीक आहे, परंतु ज्यांचा नव्हता व बँकेचा IFSC कोड, बँक शाखेचं नाव तसेच अकाउंट नंबर, बँक शाखेचं नाव तसेच अकाउंट नंबर, मोबाईल नंबर या गोष्टी देखील एकमेकांशी लिंक असणे तसेच त्या ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे. या सर्व गोष्टी ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे, तरच आपल्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर केले जात आहे. होय, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. या सर्व गोष्टी जर ॲक्टिव्ह असेल, एकमेकाशी लिंक असेल, म्हणजेच संलग्न असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचे वाटप केले जात आहे. तर बरेच छोटी छोटी कारणं आहेत. आता तुम्हाला हे कसं ओळखायचं, तुमची चूक कुठे आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत, की तुम्हाला कशामुळे पैसे येत नाही आहे, तुमची चूक कुठे झाली आहे, हे याची माहिती कुठे मिळेल हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जात नाही आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जवळील तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, म्हणजे जे तुमचं तहसील आहे तिथे जायचं. त्यानंतर स्पेशल ऑफिसर असतो ज्याच्याकडे संजय गांधीचं काम दिलेलं असतं, त्यांच्या हाताखाली जवळजवळ काही ठिकाणी 10 ते 15 एम्प्लॉई असतात आणि काही ठिकाणी जर तो भाग अत्यंत दुर्गम असेल, म्हणजे खेड्यातला असेल, तर 3 ते 4 एम्प्लॉई कमीत कमी तिथे राहतात. तर बघा, 3 ते 4 एम्प्लॉई असतात त्यांच्या हाताखाली. त्यांना सांगायचं की सर, माझी KYC लिंक आहे, DBT लिंक आहे, आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे. हे सर्व असताना देखील, या सर्व गोष्टी असून देखील मला या तारखेपासून पैसे आलेले नाही, या तारखेपासून पैसे आलेले नाही. मग यासाठी घाई करायची नाही आहे, त्यांना सविस्तर सांगायचं. कारण बऱ्याच ऑफिसरला वाटतं की यांचा कॉमन प्रश्न असेल, परंतु जनतेचा प्रत्येकाचा कॉमन प्रश्न नसतो, तो त्यांच्या दृष्टिकोनातून कॉमन असतो. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याकडे ही अथॉरिटी आहे की आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये असलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे, म्हणजेच किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित केले आहे. एवढेच नव्हे तर किती लाभार्थ्यांची DBT ॲक्टिवेट आहे, कोणत्या लाभार्थ्यांचं कोणतं खातं आहे, त्या लाभार्थ्याच्या खात्यावर आत्तापर्यंत किती रुपये जमा केले गेले आहे. एवढेच नव्हे तर हा लाभार्थी कोणत्या योजनेसाठी पात्र आहे, या सर्व गोष्टींची माहिती ही संबंधित अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असते. कोणते अधिकारी? तहसील कार्यालयामध्ये असणारे. ठीक आहे. तर जो अधिकारी मुख्य आहे त्यांनाच तुम्ही विचारायचं, आणि असं नाही की घाईघाईने मला पैसे आले नाही असं म्हणण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना तुमचा प्रश्न सविस्तर समजावून सांगा आणि त्यानंतर तुम्ही पुढे जे आहेत तर ते चौकशीसाठी विचारणा करा. ठीक आहे. आता जर तुम्हाला ते माहिती द्यायला तयार नसेल, तुम्हाला जर ते बरोबर उत्तर देत नसेल तर काय करावं, तर
त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये एक लिस्ट लावलेली असेल आणि त्या लिस्टमध्ये कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे कोणत्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे, तसेच किती रुपये जमा करण्यात आलेले आहे, तसेच त्यांचा मोबाईल नंबर काय आहे, त्यांचा आधार क्रमांक काय आहे, या सर्व गोष्टी, त्यांची डेट ऑफ बर्थ काय आहे, गाव कोणता आहे, योजना कोणती आहे, या सर्व गोष्टी त्या लिस्टमध्ये दिल्या जाणार आहेत. त्या लिस्टमध्ये या सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत. आणि ज्या व्यक्तींना प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्या व्यक्तींना पैसे आले नाही, तर त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये ब्लॅक म्हणजेच काळ्या अक्षरामध्ये लिहिल्या जाईल. म्हणजे त्यांच्या नावावरती एक विशिष्ट पद्धतीची खून केली जाईल. ठीक आहे. आणि त्या लिस्टमध्ये काळ्या अक्षरावरती नाव लिहिल्या जाईल. तसेच जर तुमच्या नावाच्या कुठल्याही भागावर काळ्या पद्धतीने लिहिल्या गेला आहे तर समजायचं की आपले हे डिटेल्स चुकीचे आहेत. जसं तुमचं आधार कार्ड आहे त्याला जर ब्लॅक याने हे केलेलं आहे, त्याचं बॅकग्राऊंड जर काळा आहे तर समजा तुमचा आधार कार्ड नंबर योजनाच्या इथे म्हणजे जिथे फॉर्म भरला आहे तिथे चुकलेला आहे. जर मोबाईल नंबरवरती काळ्या अक्षराने आलं लिहून तर समजा की तुमचा मोबाईल नंबर योजनेच्या ठिकाणी चुकीचा आहे, चुकलेला आहे. जर तुमचं संपूर्ण नाव तसेच डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, गाव, बँक शाखा आणि बँकेचं नाव, IFSC कोड या सर्व गोष्टींवरती जर काळ्या अक्षराने लिहिलं असेल, म्हणजेच त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काळी थीम असेल, म्हणजे इतरांच्या नावापेक्षा काहीतरी वेगळं असेल, तर समजा की तुम्हाला तुमचे डिटेल्स चुकीचे आहे. तुम्हाला तहसीलदाराकडे विचारणा करायची आहे की सर मला आता काय करावं लागेल. मग ते तुम्हाला त्यांची फाईल काढणार आणि तुम्हाला तुमचे डिटेल्स चेक करून ते माहिती प्रोव्हाइड करणार की सर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळतो, परंतु तुमची ही डॉक्युमेंट्स चुकीची असल्यामुळे आम्ही तुमचे पैसे वाटप केलेले नाही. तर ते तुम्हाला स्पष्ट सांगणार या कारणामुळे आम्ही तुमचे पैसे वाटप केलेले नाही. त्यानंतर जे काही तुमचं चुकीचं आहे त्या गोष्टी बरोबर करून तुम्हाला परत त्यांच्याकडे योग्य ती माहिती पुरवायची आहे. आणि त्यानंतर तुमची जी योजना आहे तर ती चालू होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल. तर श्रोते हो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे संपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.